करू द्या, कारण की उन्हाच्या बद्दल जे काही आपण बघितलं ऐकलं टीव्हीवर वर्तमानपत्रात आलेलं आहे का तीव्र अशी उष्णतेची लाट आपल्या राज्यामध्ये देशामध्ये निर्माण होऊ लागली आणि त्याचमध्ये जयंतीचा उत्सव मला माहीत आहे का किती ऊन असला किती पाऊस असला किती ताण असला किती वादळ असला किती अवधान असला तर आमचा भीम सैनिक असेल आपल्या देशाचा नागरिक असेल आपल्या शहराचे जे वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक असतील या सर्वांनी मिळून ही भीम जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती आणि 199वी जी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिरावांची फुलेंचा औचित्य साधून या दोघांचा संयुक्त साजरा करण्यासाठी आमच्या ज्या ज्या महामानवांनी ज्या जयंत्या साजरा करतात आमचा सिल्लोड शहर हे जाती धर्म जरूर त्यांच्या चौकटीच्या आत असतो धर्म असतात मंदिराच्या आत धर्म असतो मस्जिदच्या आत धर्म असतो बौद्ध विहाराच्या आत परंतु बाहेर निघाल्यानंतर हे राष्ट्रीय पुरुष सर्व राष्ट्राचे आहे बाबासाहेब एक जातीमध्ये धर्मामध्ये जन्म घेतला असेल परंतु या देशाच्या प्रत्येक जातीला नवीन चैतन्य नवीन मी जे पाहिलं दोन घोषणेमध्ये जी शक्ती मिळते ती शक्ती इतकी अनमोल आहे का माझा घर जुना याच्या बाजूला होतो आणि त्याच्या बाजूला बौद्धवाडा माझा घर लालवाडा आणि त्याच्या बाजूला विठ्ठल सपकाळचा कोळीवाडा या 3 वाड्यामध्ये मी इतकं शिकलेलो आहे लहानपण आमचा एक छोटासा चबुतरा होता या ठिकाणी आम्ही शिकायचो बोलायचो वाचायचो इथेच लाईट होतं बाकी गावामध्ये लाईट बी नव्हतं परंतु त्याचीही मला आठवण आहे आज आपल्याला आपले